सर्वप्रथम मी माजी पंतप्रधान आणि गाजलेले कवी म्हटलं तरी चालेल, या देशाची शान अटलजी बिहारी अटलजी यांचं जे उद्या स्मृती दिन आहे आणि आपण एक दिवस आधीच खरं म्हणजे बाबळेजी जे काही कार्यक्रम घेतात मी बघतो मनापासून अंतकरणापासून. त्यांना फार प्रसिद्धी किंवा तामझाम नको असतो, परंतु कुठलाही विषय आपण तुम्ही तर जवळून बघितला आहे या ठिकाणी बाबळे साहेब असे प्रश्न असे विषय घेऊन ते पुढे असे कार्यक्रम करत असतात. निश्चितच या कार्यक्रमाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन, त्यांचं मी आभार पण मानेन की आम्हाला या ठिकाणी बोलावलं आणि अटलजीच्या विषयी त्यांच्या कवितेच्या विषयी. या कवितेचं आकर्षण सगळ्या देशाला आहे अटलजी, परंतु त्यांच्या शब्दात आपण जेव्हा ऐकत होतो कविता ती काही औरच मजा असेल. म्हणजे ते आम्ही वाचूनही काही उपयोग होणार नाही, पण आता वंदे मातरम म्हटलं बघा, हे अशा लोकांच्या तोडून ते त्याला धार येते, कवितेला धार येते. मला एक एक दोन वाक्य मला, मेरे प्रभु मुझे इतनी ऊंचाई कभी मत देना, गैरों के गले न लगा सकूं इतनी रुखाई कभी मत देना. म्हणजे याच्यामध्ये गहराई जी आहे, आओ फिर से दिया जलाए, भरी दोपहर में अंधियारा सूरज परछाई में हरा, अंतर मन का नेह बिछोड़े बुझी हुई बाती सुलझाए, आओ फिर से दिया जलाए. अशा ह्या कविता त्यांच्या तोंडून ऐकण्यात फार मजा आहे. माझे भाऊ आता राहिले नाही आणि ते अटलजीचे ऍक्शन करायचे. त्यांचं हे हात आहे ना, असा एक वेगळ्या स्टाईलने ते उडवायचे हात आणि त्याची ते नेहमी नक्कल करायची. मला खूप आवडायची. आज ते आपल्यामध्ये राहिले नाही. योगायोगाने ह्या कविता तर आहेतच, परंतु बाबळे साहेबांनी सांगितलं तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, तर काही त्यांच्या आठवणी तुम्ही नक्की सांगा. आणि खरोखरच माझ्यासारख्या छोट्या माणसाला मला संधी मिळाली आणि त्याच्याबद्दल मी आठवणी तुम्हाला सांगू शकेल. अशा एक दोन आठवणी मी तुम्हाला सांगतो. निश्चितच तुम्हाला आवडेल काय. एका छोटासा माणूस, म्हणजे आज 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस मी अटलजींना पहिल्यांदा भेटलो होतो. पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता, गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन यांनी तो कार्यक्रम घडवून आणला होता. त्या कार्यक्रमाला मी त्यांना जवळून बघितलं आणि फोटो वगैरे काढले. आमच्या बंजारा समाजाच्या महिला त्या ड्रेसमध्ये त्यांच्या सोबत आम्ही फोटो काढले होते. ही एक आठवण. दुसरी आठवण, जेव्हा पंढरपूरला आमचे शेंडगे साहेब हे संयोजक होते साहेब, आणि धनगराचं मोठी सभा, म्हणजे धनगराची म्हणून नव्हती ती, भटक्या विमुक्तांची सभा आम्ही घेतली होती त्या ठिकाणी. आणि त्याचे संयोजक होते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन, आणि आपले शेंडगे साहेब त्याचे आयोजक होते आणि मी सहआयोजक होतो, शिवाजीराव शेंडगे. तर योगायोगाने त्यावेळेस काय होतं की मी भारतीय जनता पार्टीमध्ये होतो आणि भटक्या विमुक्तांचा मी महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष होतो. तर गमत अशी झाली की ज्यावेळी ती सभा 20 जानेवारी 2003 ची सभा होती. तर त्या म्हणजे किती वर्ष झाले बघा, आता 22 वर्ष झाली या गोष्टीला. आणि मला रात्री फोन आला की उद्या अटलजीची सभा आहे आणि त्याचं भाषण तुम्हाला द्यायचं आहे. अटलजीचं भाषण तुम्हाला लिहायचं आहे. आणि मग मी एक दोन वाक्य मी तर लिहिले. त्यांनी तर ते त्याचं एलोबरेट करून त्यांनी सांगितलं. परंतु प्रश्न असा होता की मी या देशामध्ये आयोग नेमला पाहिजे. या देशामध्ये भटक्या मुक्तांना आणि 12 बलुतेदारांना, ओबीसीना
मोस्ट बॅकवर्डांना जे 27% आरक्षण आहे त्याच्यामधून वेगळं द्यायला पाहिजे. हा माझा विषय आहे. मुळात गेले 25-30 वर्ष मी मांडतो आहे. तो विषय मी घातला त्या याच्यामध्ये, त्या भाषणामध्ये त्यांच्या, आणि तंतोतंत त्यांनी तेच शब्द वापरले की माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे विषय तुझे. हाँ, पंढरपुर के विठोबा राया को साक्ष्य रखते हुए मैं आज घोषणा करता हूं कि विमुक्त और घुमंतु के लिए आयोग बनाने का निर्णय हमने ले लिया है. हे वाक्य माझं होतं ते त्यांनी त्या ठिकाणी केलं. नंतर आयोग नेमला. तुम्हाला माहित असेल की रेणके आयोग आला. पण त्या भाषणाच्या ओघामध्ये आणखी एक गोष्ट सांगून गेले ते. आम्ही 4 लोक स्टेजवर होतो. मी, गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजनजी, सेनगे, अटलजी, बस हे 4-5 लोकांचं भाषण झालं होतं, मला आठवतं. आणि बोलण्याच्या ओघामध्ये अटलजी सांगून गेले की हरिभाऊ राठोड नाही, हे बंजारा नायक आहे. बंजारा नायक मला पदवी दिली. ही नायक आमची पदवी असते. तसे वसंतराव नाईक राठोड होते, सुधाकरराव नाईक राठोड होते, पण त्यांना नायक पदवी दिली. ही पदवी मला अटलजीने दिली भर सभेमध्ये. पंढरपूरच्या 10 लाख लोकांची सभा होती ती. तर आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नसेल कदाचित, परंतु काही लोकांनी, जुने लोक जे त्यांनी बघितले असेल, 10 लाख लोकांची सभा होती. त्यापूर्वी आणखी एक घटना घडली ती तुम्हाला सांगायला काही हरकत नाही. 1999 मध्ये मी साहेबांचा प्रायव्हेट सेक्रेटरी होतो, गोपीनाथ मुंडे. आणि मी आणि गोपीनाथ मुंडे, अटलजी, आपले अडवाणीजी, आम्ही हेलिकॉप्टरतून बीडला प्रवास करतो. तर त्या काळामध्ये काय झालं की एक छोटीशी बातमी लोकसत्तेला आली होती. ती बातमी अशी होती की भारतीय जनता पार्टीला यवतमाळमध्ये उमेदवार नाही, असं टायटल होतं त्याचं. आणि खाली लिहिलं होतं की राजाभाऊ ठाकरे हे जे बीजेपीत होते ते बीजेपी सोडून राष्ट्रवादीत गेले शरद पवारच्या, आणि म्हणून आता त्यांना उमेदवार नाही, अशी बातमी होती. तर मी गमतीने सांगितलं, साहेब बातमी वाचली का तुम्ही? मुंडे साहेबांना सांगितलं. पण हो बरोबर आहे, आपल्याला कुठे पण उमेदवार. म्हटलं आहे उमेदवार. काय म्हणता? म्हटलं हो आहे आपल्याला उमेदवार. कुठे आहे? हा काय तुमच्या समोर उभा आहे. तुम्ही, आणि तुम्ही कसे काय उमेदवार होतो? म्हटलं साहेब असं आहे, तुम्हाला गणित सांगू का की त्यावेळेस शिवसेना आणि बीजेपी एकत्र होती. म्हणजे साहेब शिवसेना आणि बीजेपीचे 1 लाख वोट पक्के आहे म्हणतात. आणि पुढे म्हटलं माझे 2 लाख. काय बोललो? शिवसेना आणि बीजेपीचे 1 लाख आणि तुझे 2 लाख, हे कसं शक्य आहे म्हणे. म्हटलं शक्य असंच आहे. म्हटलं 5 लाख बंजारा समाजाचे वोटर आहेत, म्हणजे ते तुम्हाला कसं का वोटिंग करतील असं बोलले ते मला. म्हटलं मला तिकीट दिली तर वोटिंग करतील, अदरवाईज शिवसेना बीजेपीला आमचा समाज कधीच वोटिंग करत नाही. आणि त्यांच्या हा प्रसंग मी त्यावेळेस सांगितला होता. योगायोगाने पुढे काय झालं तुम्हाला सांगतो, ते मजेदार गोष्ट आहे. की पुढे काय झालं की ज्यावेळेस मग मी हळूहळू माझं नाव चालवायला लागलो आमच्या समाजामध्ये. अरे आपल्याला तिकीट मिळू शकते यवतमाळची वगैरे, कुठे पेपरला द्यायचं, कुठे काय करायचं, कुठे सभा वगैरे. परंतु ज्या दिवशी रामटेकवर रात्री 2 वाजेपर्यंत खल झाला, तर त्यावेळेस यवतमाळचे जे गाव होते ते पुढे एक एरमे म्हणून होते, उद्धव एरमे, ते अध्यक्ष होते आदिवासी समाजाचे. त्यांचं नाव पुढे आलं. नंतर दुबे म्हणून होते, अजय दुबे, सेक्रेटरी होते, त्यांचं नाव पुढे आलं. त्यांची चर्चा झाली दोघांपैकी, आणि असं ठरलं की हरिभाऊ राठोडला तिकीट आपण देऊ शकत नाही, कारण ते पीए आहेत आणि वगैरे वगैरे, ते मुंबईला राहतात आणि त्यांना यवतमाळ एवढं दूर देता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय झाला. मी ज्यावेळेस सातारतून स्टेशन आपल्या एअरपोर्टला गेलो सोडायला, तर मुंडे साहेब म्हणाले, राठोड तू यावेळेस तुला थांबायला पाहिजे, पुढच्या वेळेस देऊ आपण तुम्हाला तिकीट, नक्की देऊ, काय खासदार नाहीतर आमदार देऊ, असे बोलले ते. आणि मग मी आलो घरी, रडारड झाली, आम्ही सगळी तयारी झाली होती महाराष्ट्रभर, याचा बनवा पेटला.
हरिभाऊ राठोड तिकीट काही मिळत नाही. नंतर जेव्हा अशी एक घटना घडली दिल्लीमध्ये, अटलजीच्या घरी मीटिंग झाली, त्या म्हणजे बैठक तिकीट फायनल करण्याची, आणि मग नाव हा मग विषय निघाला आपल्या यवतमाळमध्ये. यवतमाळमध्ये तर एकाने सांगितलं, कुलकर्णी साहेब होते त्यावेळी, वारणे साहेब अध्यक्ष होते, त्यांनी सांगितलं उद्धव एरमे आपले प्रमोद महाजन म्हणणे ते चालत नाही, उद्धव एरमे आदिवासी आहेत चालत. दुसरं नाव सांगा, अजय दुबे. दुबे कुठे चालणार, दुबे चालणार, दुसरं कोणी आहे का? कोणतरी नाही आहे, पण आपले गोपीनाथ मुंडेचे प्रायव्हेट सेक्रेटरी हरिभाऊ राठोड. अटलजी म्हणे वो हरिभाऊ राठोड वो बंजारा वो लड़का, उसको दे दो, उसको दे दो. अटलजी म्हणाले उसको दे दो म्हणाल्यावर आपले मुंडे साहेबांनी आपले प्रमोद महाजनकडे बघितलं आणि प्रमोद महाजन मुंडे साहेबांकडे बघितलं. आता दोघांनी मग होकार दिल्याशिवाय हेच नव्हता. होकार दिला, मला फोन आला तिथून. हे मला सिक्युरिटी जो गेला होता येतो साहेबांचा, ते त्यांनी प्रत्यक्ष रूम मध्ये होता बाहेर असं दरवाज्यावर, ते ऐकलं त्यांनी आणि नंतर मला ही गोष्ट त्यांनी सांगितली. असाच एक प्रसंग म्हणजे ज्यावेळेस आम्ही पंढरपूरला गेलो होतो, जी सभा होती त्यावेळेस पूर्ण पंढरपूर सामसूम सगळं सिक्युरिटी टाईट, आणि आम्हाला चारच लोकांना, म्हणजे मी योगायोगी साहेबांसोबत होतो, तर गोपीनाथ मुंडे, प्रमोदजी आणि अटलजी आणि मी, आम्ही चारच लोक म्हणजे देवळामध्ये, कोणी सामसूम सगळीकडे. तर असे काही प्रसंग मी त्यांना जवळून बघितलेला आहे. आणि एक दोन प्रसंग खूप म्हणजे असं म्हणजे काही आता काही सांगण्यासारखे नाही आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये एक प्रसंग मला आठवला. माझा 5 जानेवारीला इथे मोर्चा असतो, तर सुरुवातीला जो मोर्चा झाला होता माझा 99चाच मला वाटते, की त्याच्या 98चा मोर्चा झाला होता. आणि 99ला 5 जानेवारीचा मोर्चा माझा झाला, त्याच वेळेची गोष्ट आहे. तर या ठिकाणी तर तुम्हाला माहित नसेल, माझं स्टेजच्या समोर राऊंड असतो, त्याला काय म्हणतात, डी म्हणजे एवढा मोठा डी असायचा, आणि त्याच्यामधून मी गाडी फिरवायचो, ओपन गाडी असा हात आलो, म्हणजे एवढा मोठा मोर्चा असायचा माझा. तर ते टाइम्स ऑफ इंडिया सगळ्या पेपरला फ्रंट मध्ये सगळं आलं, आणि योगायोगाने आठवण अटलजी त्या दिवशी आपले मुक्कामाला होते आपले गोपीनाथ मुंडेच्या घरी, आणि त्यांनी ते वाचलं. अरे मुझे इनको बुला लो. ते कोण है? म्हणजे माझे पीएस आहेत ते हरिभाऊ राठोड. अरे उनको बुला लो, उनको मुझे मिलना है. तर अटलजीने आम्हाला बोलवून घेतलं. सकाळी आम्हाला 8 वाजता फोन आला, मी आमचे रामराव महाराज होते, आम्ही गेलो आपल्या इथे, आणि मग चहा पाणी झालं. बोलता बोलतो तुम्हाला सांगतो, अशी एक घटना घडली की आता आम्ही जेव्हा मी बघतो, तर मी त्या गोपीनाथ मुंडे एवढा मोठ्या हृदयाचा माणूस असेल, त्याच्यावर मला इथे बसवलं अटलजीच्या जवळ, आणि ते असे बसले बाजूला. ते फोटो माझ्याकडे आहे, आणि इथून इकडे आमचे रामराव महाराज. ही एक आठवणच आहे. तर ते अजूनही जेव्हा आम्ही फोटो लावलेले आहेत घरी, ते लोक थोडंसं वेगळं वाटतं ना. गोपीनाथ मुंडे बाजूला बसले आहे, आणि मी अटलजीच्या सोबत बसलो आहे. तर असे प्रसंग मी बघितले. आणि ज्यावेळेस अटलजी पंतप्रधान होते, तर त्यावेळेस आधी एक किस्सा मला काही सांगायला काही हरकत नाही, कारण केवढे मोठे हृदयाचा माणूस होता. बघा की 97 मध्ये सगळ्या रिझर्वेशन प्रमोशन थांबवले होते कोर्टाने, आणि 97 मध्ये थांबवले, आणि मग मला वाटते 100वी घटना दुरुस्ती आम्ही मी पुढाकार घेऊन मुंडे साहेबांना सांगितलं की आपल्याला घटना दुरुस्ती करायला पाहिजे, कारण याच्यामध्ये एक टेक्निकल बाब आली होती, ज्याच्यामुळे क्लास 1च्या नंतर प्रमोशन देता येणार नाही, अशा प्रकारचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता.
तर ती घटना दुरुस्ती करताना स्वतः अटलजींनी हा पुढाकार घेऊन ती घटना दुरुस्ती केली मागासवर्गीयांच्या बाबतीत. त्यावेळेस काय होतं, बीजेपीला एक कलर होतो साहेब. बीजेपी म्हणजे मागासवर्गीयाचं किंवा संविधानाचा काही संबंध नाही असं लोक म्हणायचे, किंवा संविधान बदलवायला निघाले असे लोक बोलायचे. त्या काळामध्ये अटलजींनी हे केलं. आणखी एक मला आठवण आता योगायोगाने आली की ज्यावेळेस आम्ही उत्तर प्रदेश पूर्ण देशामध्ये आम्ही आरक्षण मागतो ना शेड्यूल ट्राईबचं वगैरे, तर उत्तर प्रदेशमध्ये काय बंजारा समाज फार कमी असता. नाही, बंजारा समाज कमी आहे म्हणण्यापेक्षा तिथे आदिवासी कमी आहे. आदिवासी 1% आदिवासी आहे. तर तिथे आमची मागणी होती की शेड्यूल ट्राईब मध्ये टाका म्हणून. योगायोगाने आम्हाला नाईक म्हणतात, तिथे नायक म्हणतात. नायक तिथे नायक समाज म्हणतात, बंजारा समाज नाही. हे नायक समाज, हे नायक का तांडा, म्हणजे बंजारा तांडा नाही तर नायक का तांडा. तर काय झालं, एकदा त्यांनी घटना दुरुस्ती करून आम्हाला आरक्षण मध्ये टाकलं त्यांनी शेड्यूल ट्राईब मध्ये उत्तर प्रदेशमध्ये. तर असंच आम्ही जेव्हा भेटत होतो तर साहेबांना जेव्हा आम्ही अटलजींना भेटलो ते म्हणाले, राठौड़ जी आपका हो गया. मतलब क्या हो गया सर, आपको हमने शेड्यूल ट्राइब में डाल दिया है. नहीं सर, ऐसे तो कुछ हुआ ही नहीं, हमने तो कभी सुना ही नहीं, हमने तो कभी किसी ने बताया भी नहीं. नहीं नहीं, हो गया, तुम्हारा हो गया. तर काय झालं होतं की ते नायक बोलून त्यांनी शेड्यूल ट्राइब मध्ये टाकलं. आणि उत्तर प्रदेशचे जे ब्राह्मण नायक होते, ब्राह्मण मध्ये सुद्धा नायक आहे, त्याने सपाट्याने सर्टिफिकेट घेणं चालू केलं. आमच्या लोकांना माहीतच नाही. आणि मग ते कलेक्टरच्या असं लक्षात आलं, अरे हे शेड्यूल ट्राईब मध्ये टाकलेले पण ब्राह्मण लोक त्याचे दाखले घेत आहेत, हे काहीतरी चुकीचं झालं आहे, कुठेतरी चूक झालेली आहे. मग त्यांनी सर्वे केला तर सगळे म्हणजे आपल्या ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा नायक काहीतरी आहे, आडनाव किंवा काहीतरी आहे, त्याचा संबंध आहे. तर अशा काही 2-4 घटना, आणि मग ते आम्हाला कॅन्सल करावं लागलं. आणि आज आम्ही हैदराबाद गॅजेट मिळालं पाहिजे म्हणून लढतोय. काय त्यावेळेस अटलजींनी केलं होतं. त्यानंतर आणखी एक तुम्हाला काय सांगायला काय हरकत नाही, तुम्ही बोर होऊ नका, बोर होऊ नका. महत्वाची बातमी सांगतो, म्हणजे खरंच म्हणजे आम्ही किती मागास आहोत याच्यावरून तुम्हाला कळेल. काय झालं की बाबासाहेब आंबेडकरांनी 35 नंबरवर आमच्या समाजाला नायकडा, चोळीवाला नायका, सिंगवाले नायका या नावाने शेड्यूल ट्राईब मध्ये अजूनही आताही आहे. तुमच्या मोबाईल मध्ये बघितलं 35 नंबरवर एंट्री शेड्यूल ट्राईब लिस्ट ऑफ महाराष्ट्र तुम्ही जर काढली तर ती तुम्हाला दिसेल. पण ती आम्हाला दिसलीच नाही, त्या आमच्यात कोण शिकलेलंच नव्हतं. त्याचा उपयोग आम्ही घेतलाच नाही, त्याची आम्हाला खबरबातच नाही. तर हे 2 प्रसंग म्हणजे अटलजीच्या ह्याच्यावरून उत्तर प्रदेशच्या आजही आहे ती एंट्री. आम्ही तर म्हणतो हैदराबाद गॅजेट जाऊ द्या, प्रत्यक्ष आपल्या शेड्यूल ट्राईबच्या लिस्ट मध्ये संविधानामध्ये असूनही आम्ही त्याचा उपयोग घेऊ शकलो नाही. कारण तो प्रकार जो धनगराच्या बाबतीत झाला, धनगड, आणि ते 36 नंबरवर धनगड आहे, आम्ही 35 नंबरवर आहोत. तर असे काही अभ्यासातून दुसरा एक मी माझा एक विषय सांगून माझा विषय संपवतो, तुमचा अधिक वेळ घेत नाही. परंतु याच ठिकाणी मी कितीतरी प्रेस कॉन्फरन्स घेतले असतील. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, जुन्यावरती आरक्षण, दर 5 जानेवारीला माझा मोर्चा असतो. यावर्षी जो मोर्चा होणार आहे माझा 30वा मोर्चा आहे. काय म्हणजे कंटिन्यू, जसं मी काय ठरवलं वापरायचं आहे, जसं शिवसेना शिवतीर्थावर म्हणजे आपल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेतले, तसं मी ठरवून टाकलं, चलो 5 जानेवारी आझाद मैदान. तर माझं ते आझाद मैदान अजूनही चालूच आहे 5 जानेवारीला. तर अगदी खूप लोक येत होते, मग कमी झाले असू दे, परंतु आता परत त्याला धार आलेली आहे. मी अनेक प्रश्न सोडवले, परंतु एक माझा खूप महत्वाचा प्रश्न तुम्हाला सांगतो आहे, मराठा प्रश्न सोडू शकलो असतो मी. कितीतरी आपल्या पत्रकार आपले मित्र आहे की सब कॅटेगरीशन त्यांना वेगळं द्या, ओबीसीला धक्का लागणार नाही, हे सगळं मी फॉर्म्युला तयार करून सांगितलं होता. जो फॉर्म्युला
कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला म्हणून या देशामध्ये प्रसिद्ध आहे. या कर्पुरी ठाकूरला तो न्हावी समाजाचे होते ते त्यांना भारत रत्न मिळालेलं आहे या फॉर्म्युल्यावर. आणि तेच मी सांगत होतो की मराठ्याला आरक्षण देता येईल आणि ओबीसीला धक्का लागणार. नंतर एक प्रसंग सांगून आता मी अनेक प्रसंग आहे 102वी घटना दुरुस्ती केली होती आपल्या सरकारने आणि त्यावेळेस म्हणजे जाहिरात काढली होती की हे याच्यामध्ये कोणाला काही सुचवायचं सुचवा. तर मी सुचवलं होतं की तुमचं हे चुकतंय काहीतरी, तुम्ही राज्य सरकारचे अधिकार काढून घेता असं मी त्यांना लिहिलं. तर मला त्यांनी ॲज ए एक्सपर्ट संविधानिक एक्सपर्ट म्हणून बोलावलं त्या राज्यसभेच्या मीटिंगमध्ये. त्याही ठिकाणी मी सांगितलं माझं ऐकल्यानं मी अनेक ठिकाणी याच ठिकाणी अशा काही बातम्या दिल्या होत्या की तुम्हाला ती भीती वाटत होती लिहायला. एवढे टायटल त्याचे असे होते की केंद्राने केली चूक आणि आपल्या काय नाव त्याचं मुख्यमंत्री फडणवीस केली घोडचूक. केंद्राने मोदी साहेबांनी केली चूक आणि फडणवीस साहेबांनी केली घोडचूक. कारण त्यांनी चूक केली की नको तेव्हा त्यांनी राज्य सरकारचे अधिकार काढून घेतले आणि याने 2018 मध्ये यांना अधिकार काढून घेतले होते. त्यावेळेस त्यांना अधिकार नसताना त्यांनी मराठाला आरक्षण देऊन टाकले. ही जे गोष्ट मी सांगत होतो त्यानंतर 105वी घटना दुरुस्ती करावी लागली सरकारला आणि ते चूक झालेली परत राज्य सरकारला त्यांनी अधिकार बहाल केले. म्हणून मला आरक्षण अभ्यासक म्हणतात. म्हणून मला टीव्ही मध्ये डिस्कशनला बोलवतात. त्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमचं खूप खूप धन्यवाद. मला एक कार्यक्रम आहे पुढे आणि मी साहेबांची परवानगी घेतली वाबळे साहेबांची. तर मला पहिल्यांदा भाषण द्या तुम्ही.